तो टेबल आपल्याला या ठिकाणी कम्प्लीट करायचा. काय म्हटलंय पहा, कम्प्लीट द टेबल बिलो शोविंग हाऊ सबस्टन्सेस ऑफ डेली यूज आर क्लासिफाईड. डेली यूज मधले जे सबस्टन्स आहेत त्या सबस्टन्स आपल्याला क्लासिफिकेशन करायचं. आता हे क्लासिफिकेशन करत असताना सबस्टन्स इन युअर डेली यूज दोन प्रकारचे सबस्टन्स असतात. त्यातला एक मॅनमेड सबस्टन्स दिला आणि दुसरा कुठला प्रकार असतो, ज्यावेळेस तुम्हाला बोलायचे त्यावेळेस माइक ऑन करायचा आणि पुन्हा लगेच ऑफ करायचा. बोला. इथं मॅनमेड सबस्टन्स आहे म्हणजे इथं काय येणार आहे, पुस्तक समोर घेतलं ना तुम्ही, इथं काय येणार आहे, नॅचरल सबस्टन्स. नॅचरल सबस्टन्स. ओके. पुढं आता मॅनमेड सबस्टन्स मध्ये कोण येतं, फॉर एक्झाम्पल तुमच्यातले काही विद्यार्थी आंघोळ करत असतील, का सगळेच करतात? सगळेच आंघोळ करतात. मग आंघोळ करण्यासाठी आपण सोप वापरतो का? हा जो सोप आहे हा कसला सबस्टन्स आहे, नॅचरल सबस्टन्स आहे का मॅनमेड सबस्टन्स आहे? मॅनमेड सबस्टन्स, बरोबर आहे. आता नॅचरल सबस्टन्स मध्ये दोन प्रकारचे सबस्टन्स असतात. एक अबायोटिक सबस्टन्स म्हणजे अजैविक पदार्थ आणि सेकंड वन इथं असतो बायोटिक सबस्टन्स. बायोटिक सबस्टन्स म्हणजे जैविक पदार्थ. आता जैविक पदार्थाचे पुन्हा दोन गट तयार होतात. कुठले? एक प्लांट ओरिजिन सबस्टन्स, एक प्लांट ओरिजिन सबस्टन्स आणि सेकंड वन, बोला, एनिमल सबस्टन्स. एनिमल सबस्टन्स, बरोबर आहे. आता आपलं एनिमल सबस्टन्स मध्ये काय येतं, लेदर. एनिमल सबस्टन्स मध्ये काय येतं, लेदर. मग प्लांट ओरिजिन सबस्टन्स मध्ये काय येईल, लास्ट पिरियडला पाहिले ना आपण, प्लांट ओरिजिन मध्ये काय येईल, प्लांट ओरिजिन सबस्टन्स कुठले आहेत? बोला. कॉटन प्लांट ओरिजिन आहे का? एनिमल ओरिजिन. प्लांट ओरिजिन. कॉटन प्लांट ओरिजिन आहे ना? नाही. नाही. कॉटन म्हणजे कापूस. कापूस कशापासून तयार होतो? वनस्पतीपासून. वनस्पतीपासून तयार होतो ना, बरोबर आहे ना. ज्यूट असेल, वनस्पतीपासून तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे इथं काय येणार, ज्यूट येईल किंवा कॉटन येईल, जे वनस्पतीपासून तयार होतं ते प्लांट ओरिजिन मध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळते, बरोबर आहे. आता नेक्स्ट वन आपल्याला पाहायचंय, ग्लास कॅन बी मेड फ्रॉम द सँड अँड कॅल्शियम कार्बोनेट. आपल्या घराच्या खिडक्या असतात बघा, त्याला काच असतात. ही काच जी आहे ती कशापासून तयार होते, दे आर मेड फ्रॉम सँड अँड कॅल्शियम कार्बोनेट. वाळू आणि कॅल्शियम कार्बोनेट या दोन पदार्थांच्या पासून काच तयार झालेली पाहायला मिळते. हाऊएव्हर सँड अँड कॅल्शियम कार्बोनेट कॅनॉट बी ऑब्टेन्ड अगेन फ्रॉम द ग्लास. म्हणजे वाळू आणि कॅल्शियम कार्बोनेट एकत्र केला आपण आणि त्यापासून काच तयार केली बरं. आणि काच तयार केल्यानंतर तुम्ही दोन मित्र आहे, एकत्र आला, दोघांनी मिळून वाळू गोळा केली, कॅल्शियम कार्बोनेट गोळा केलं, त्यावरती प्रक्रिया केली, मिश्रण तयार केलं, त्यापासून काच तयार केली. काच तयार केल्यानंतर तुमची भांडणं झाली आणि भांडणं झाल्यानंतर मित्र म्हणला की माझी वाळू आणि माझं कॅल्शियम कार्बोनेट मला माघारी दे. देता येईल का तुम्हाला? वा, काचेतनं पुन्हा काढून देता येईल का? नाही देता येईल. नाही. बरोबर आहे. नाही.
म्हणून म्हटलेलं आहे. नाही. Very good. Sand and calcium carbonate cannot be obtained again from the glass. म्हणजे काचेपासून पुन्हा ते मिळवू शकत नाही आपण. You must have observed green chili or tomato turning a red after some time. हिरवी मिरची असते बरोबर आहे. हिरवी मिरची हो. तशीच काही दिवस ठेवली की कसली होती ती? कसला कलर होतो तिथे? लाल. लाल होतो. लाल. किंवा लाल. टोमॅटो आपण दुकानात टोमॅटो आणतो आणि तशीच घरामध्ये 5-6-7 दिवस ठेवले की कसले होतात? लाल. अजून लाल झालेले पाहायला मिळतात. बरोबर आहे. पिवळं होतं? नाही. हा लाल होतात. हा लाल झालेलं पाहायला मिळतं. लाल. मग ते पुन्हा जर एखादा म्हणला की लाल टोमॅटो केले किंवा लाल मिरची झाली ती पुन्हा हिरवी करता येईल का? नाही. करता येणार नाही. बरोबर आहे. Have you even seen or heard of red tomato become green again? It does not convert into the green tomato. While making a man-made substance, the properties of the constituent undergo change. अशाच पद्धतीनं ज्यावेळेस मानव निर्मित पदार्थांचा विचार करतो त्यावेळी मानव निर्मित पदार्थ कसे तयार होतात तर त्या पदार्थाचे जे गुणधर्म आहेत कॉन्स्टिट्युएंट आहेत. कॉन्स्टिट्युएंट म्हणजे काय? गुणधर्म. या गुणधर्मामध्ये ज्यावेळेस बदल होतो येतो गावात. हो. या गुणधर्मामध्ये ज्यावेळेस बदल होतो त्यावेळेस बदल झाल्यानंतर आपण अशा स्वरूपाच्या पदार्थाची निर्मिती करतो. This change occur due to the certain chemical reaction and the properties are permanent. That is, the original constituent substance cannot be obtained again from new substance. Such a change is called as irreversible change. असा जो चेंज आहे त्याला काय म्हटलं जातं? इरिव्हर्सिबल चेंज म्हणजे अपरिवर्तनीय अशा स्वरूपाचा बदल. लक्षात काय म्हणतोय पहा, मानवनिर्मित पदार्थ बनवताना घटक पदार्थाचे जे गुणधर्म आहेत यामध्ये बदल होतो आणि बदल होत असताना ऑटोमॅटिक होतो का? वी आर ऑब्झर्व केमिकल रिएक्शन इन बिटवीन देम. त्यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया आपल्याला पाहायला मिळते आणि ज्यावेळेस रासायनिक अभिक्रिया होते त्यावेळेसच बदल होतो. अँड दिस चेंज इज परमनंट. हा जो बदल झालेला असतो तो परमनंट असतो. परमनंट म्हणजे काय? कायमस्वरूपी बदल असलेला पाहायला मिळतो. मीन्स ओरिजिनल सबस्टन्स इज कॅनॉट बी ऑब्टेन्ड अगेन. मूळ पदार्थ पुन्हा मिळवता येत नाही. असा जो चेंज आहे त्याला इरिव्हर्सिबल चेंज म्हणतात. उदाहरणार्थ उदाहरण सांगतो बघा तुम्हाला. दूध माहित आहे सर्वांना. दुधामध्ये थोडस दही टाकलं किंवा ताक टाकलं आणि ते दूध तसंच ठेवलं एक दिवस की दुसऱ्या दिवशी दुधापासून काय तयार होतं? काय तयार होतं? दुधाचं रूपांतर कशामध्ये होतं? साय. दुधामध्ये थोडस दही टाकलं, दही आणि ते दूध तसंच ठेवलं की दुसऱ्या दिवशी दुधाचं काय तयार होतं? दही तयार होतं. बरोबर आहे का? आता दही तयार झाल्यानंतर म्हणजे दुधापासून काय तयार केलं आपण? दही तयार केलं. आता दही तयार केल्यानंतर मी आलो तुमच्याकडं आणि म्हंटल मला दही नको, मला दूध माघारी द्या. देता येईल का तुम्हाला? नाही. देता येणार नाही. हा जो चेंज आहे नाही. हा जो चेंज आहे त्या चेंजला काय म्हणायचं? इरिव्हर्सिबल चेंज म्हणजे अपरिवर्तनीय बदल. इरिव्हर्सिबल चेंज म्हणजे काय? अपरिवर्तनीय स्वरूपाचा बदल. मग अशा स्वरूपाचा जो बदल आहे याचं उदाहरण मला सांगता एखादा आता अजून असं
ज्याचे पुन्हा आपण ते मिळवू शकत नाही असं. इरिव्हर्सिबल चेंजचं उदाहरण सांगायचं. बघत सांगतोय का? इरिव्हर्सिबल चेंजचं उदाहरण सांगायचं. साई असते साई. आई बघा साई साठवून ठेवते आणि त्या साई पासून काय तयार करतात माहिती आहे का? तूप. तूप तयार करतात. बरोबर आहे. आता तूप तयार झाल्यानंतर तुम्ही आईला म्हणायचं काय नाही तूप नको मला साई पाहिजे. आई देईल का साई परत कधी करून? देईल का? नाही. नाही. बरोबर आहे का? म्हणजे कसला नाही. चेंज बदल झाला? याला इरिव्हर्सिबल चेंज म्हणायचं. काय म्हणायचं? इरिव्हर्सिबल चेंज. ज्वारीची भाकरी आहे. पीठ ज्वारीपासून पीठ तयार करतात. बरोबर आहे. आणि पिठापासून भाकरी तयार करतात. भाकरी तयार केल्यानंतर आईला म्हणायचं काय नाही भाकरी नको मला, माझी ज्वारी परत माघारी पाहिजे. देता येते का? नाही सर. नाही. मग असे जे बदल आहे बरोबर आहे. नाही. बरोबर आहे. असे जे चेंजेस आहेत त्याला काय म्हणायचं? इरिव्हर्सिबल चेंज. काय म्हणायचं? इरिव्हर्सिबल चेंज. पेन्सिल आहे. पेन्सिल न किंवा पेन न तुम्ही लिहिताय आणि लिहिल्यानंतर पेन मधली शाई कुठे उतरते? त्या वहीवरती उतरते. बरोबर आहे का? आणि पुन्हा ती शाई पेन मध्ये भरू शकतोय का आपण? नाही भरू शकत. कसला चेंज झाला? इरिव्हर्सिबल चेंज. म्हणजे ज्याच्यामध्ये बदल होतो जो पुन्हा पदार्थ आपण मिळवू शकत नाही त्याला अपरिवर्तनीय बदल म्हणतात. आणि विज्ञानच्या भाषेमध्ये काहीतरी रासायनिक बदल होऊन तो पदार्थ तयार होत असेल तर त्याला इरिव्हर्सिबल चेंज म्हणतात. उदाहरणार्थ मी इथं टोमॅटोचं किंवा चिलीचं एक्झाम्पल दिलं. किंवा हिरवा आंबा मँगो घेतला, बनाना घेतलं, हिरवी केळी असते बघा, ती ज्यावेळेस पिकते त्यावेळेस पिकल्यानंतर पुन्हा आहे तशी हिरवी आपण करू शकत नाही. का? तर त्यामध्ये केमिकल चेंज होतो आणि केमिकल चेंज होऊन तो पिकलेला पदार्थ तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. हा जो चेंज आहे त्याला इरिव्हर्सिबल चेंज म्हटलं जातं. नेक्स्ट वन, प्रोडक्शन ऑफ सबस्टन्सेस. काही पदार्थांची निर्मिती याविषयी माहिती घ्यायची. यामधला पहिला प्रोडक्ट आहे रबर. माहित आहे ना? इथं दाखवलाय बा इरेजर पहिलाच, किंवा रबर बॉल आहे, हे रबर डक आहे, बदक आहे. हे सगळ्या वस्तू कशापासून तयार झाल्यात आहे? किंवा गाड्यांचे टायर असतात कशापासून तयार होतात? रबर. याच्यापासून तयार झालेले पाहिजे. मग असा रबर आहे. व्हेरी गुड. रबर. ओके. ओके. मम्मी मीटिंग चालू झाली आहे. तर रबर इज ऑफ टू टाइप. वन इज अ नॅचरल रबर अँड सेकंड वन आर्टिफिशियल रबर. नॅचरल रबर म्हणजे काय? नैसर्गिक पद्धतीने तयार झालेला रबर. आणि दुसरा प्रकार आहे आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम. शब्द लिहून ठेवा. नॅचरल म्हणजे नैसर्गिक आणि आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम. रबर इज ऑफ टू टाइप. वन इज अ नॅचरल रबर अँड सेकंड वन इज अ आर्टिफिशियल रबर. माईक सगळ्यांनी बंद ठेवायचे. माईक चालू ठेवायचा नाही कुणी. आता नॅचरल रबर इज ऑब्टेन्ड फ्रॉम अ गम और सॅप ऑफ ट्री. काय म्हणतोय पहा, नैसर्गिक रबर जो आहे हा कशापासून तयार होतो? गम म्हणजे काय? चिक. और सॅप ऑफ ट्री, झाड जे आहे या झाडाचा चिक जो असतो या चिकापासून नैसर्गिक रबर तयार केला जातो. दर्शन माईक बंद करायचा. दिस सॅप इज कॉल्ड ॲज लॅटेक्स. हा जो चिक आहे झाडापासून जो चिक मिळतो ज्यापासून रबर तयार करतात त्याला लॅटेक्स असं म्हटलं जातं.
and rubber has a peculiar odor and it is white in color. विशिष्ट peculiar odor म्हणजे काय? विशिष्ट अशा स्वरूपाचा गंध म्हणजे वास असतो त्याला. आणि रबर जो आहे नैसर्गिक रबर हा पांढऱ्या रंगाचा असतो. बघा काय काय सांगितलं. Natural rubber is obtained from a gum or sap of tree. झाडाचा जो चीक असतो या चिकापासून नैसर्गिक रबर तयार केला जातो. आणि हा जो चीक आहे दिस सॅप, सॅप म्हणजे गम, चीक. सॅप इज कॉल्ड ॲज अ लॅटेक्स. जो चीक असतो त्या चिकाला लॅटेक्स असं म्हटलं जातं. अँड हे जो वैशिष्ट्य काय आहे रबराचं, तर इट हॅज अ पिक्युलर ओडर अँड व्हाईट इन कलर. विशिष्ट अशा स्वरूपाचा त्याला गंध असतो, वास असतो आणि त्याचा पांढरा रंग असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता नेक्स्ट वन आपल्याला पाहिजे व्हल्कनायझेशन ऑफ रबर. रबराची व्हल्कनायझेशन क्रिया कशी घडते, म्हणजे रबर निर्मिती नक्की कसं घडतं हे पाहिजे. इन दिस प्रोसेस रबर इज हीटेड with sulfur for 3 to 4 hours. काय करायचं, रबर घ्यायचा म्हणजे तो चिक घ्यायचा, चिक घ्यायचा आणि त्याच्यामध्ये काय करायचं, सल्फर पावडर असते, ही सल्फर पावडर ऍड करायची. म्हणजे काय झालं, सल्फर आणि रबर गम म्हणजे चिक यांचं मिश्रण तयार झालं. आणि मिश्रण तयार झाल्यानंतर दे आर हीटेड फॉर 3 to 4 hours. 3 ते 4 तासासाठी त्याला उष्णता द्यायची. And to give a hardness to rubber and sulfur is mixed in it. त्यामुळं त्याला एक कठीणपणा प्राप्त होण्यासाठी त्यामध्ये गंधक मिसळलेला असतो. गंधक का मिसळायचे बघा. टू गिव्ह अ हार्डनेस, हार्डनेस म्हणजे काय, कठीणपणा. रबराला कठीणपणा प्राप्त करून देण्यासाठी सल्फर इज मिक्स्ड इन इट, त्यामध्ये सल्फर ऍड करायचं. The proportion of sulfur in the mixture is determined by a purpose for which the rubber will be used. मग त्या जे गम आहे म्हणजे चिक आहे त्या चिकामध्ये सल्फर किती टाकायचं हे कसं ठरवायचं, तर the proportion of sulfur in the mixture is determined by the purpose for which the rubber will be used. कशासाठी आपल्याला ते कशासाठी रबर आपल्याला वापरायचं आहे याच्यावरती त्यामध्ये सल्फर किती ऍड करायचा ते अवलंबून असतं. कारण का बघा, तर जेवढं तुम्ही सल्फरचं प्रपोर्शन, त्या विद्यार्थ्याचा माईक चालू आहे त्या विद्यार्थ्यानं माईक बंद करा. ज्यानं 1FN6QOTJ हे नाव दिलेलं आहे त्याचा काय आले का मोबाईलला बंद करायचे. लेक्चरच चालले, कधीपासून करते मी अभ्यास, तनुच नाही करत. दर्शन कोण आहे, दर्शन तुझ्यामुळं लेक्चर मध्ये व्यत्यय येतो. सर्वांनी माईक बंद ठेवायचा, ज्यावेळेस मी प्रश्न विचारलाय त्यावेळेसच बोलायचं, अन्यथा बोलायचं नाही. आता इथं पहा, रबर जे आहे ते रबरचं प्रमाण जेवढं, रबर मध्ये सल्फरचं प्रमाण जेवढं तुम्ही वाढवत जाल, proportion of sulfur is increased, that time we are observe rubber is made hard and hard. जेवढं सल्फरचं प्रमाण वाढत जाईल तेवढं रबर कठीण कठीण होत गेलेला पाहायला मिळतो. मग आपला साधा खोड रबर असतो बघा, तो खोड रबर जो आहे हा खोड रबर आपल्याला दोन प्रकारचा पाहायला मिळतो. एक कठीण असतो आणि दुसरा सॉफ्ट असतो. जो कठीण असतो तो स्वस्त असतो आणि
सॉफ्ट असतो, एकदम महाग असतो. का तर त्यामध्ये गमचं प्रमाण म्हणजे जो चिक आहे त्या चिकाचं प्रमाण हे जास्त असतं आणि सल्फरचं प्रमाण कमी असतं. आणि जो कठीण रबर असतो, दर्शना काय अडचण आहे तुला? माईक बंद ठेवायला सांगितलंय. तर ज्या ठिकाणी कठीण रबर असतो तिथं आपल्याला पाहायला मिळतं त्यामध्ये गमचं प्रमाण कमी असतं आणि सल्फरचं प्रमाण जास्त असतं. इरेजर, रबर बॉल, रबर टॉयज ऑल हॅव द varying proportion of sulfur in the rubber bands. The proportion of sulfur is very small. मुली डोक्याला रबर बँड लावतात बघा. हा जो रबर बँड आहे त्या रबर बँड मध्ये रबरचं प्रपोर्शन जे असतं ते कमी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता चार्ल्स गुडइयर नावाचा एक शास्त्रज्ञ होता. त्यानं काय केलं, रबर आणि सल्फर यांचं मिश्रण पेटत्या स्टोव्हवर पडलं. त्यावेळी टणक व ताणलेल्या स्वरूप त्या रबराचं झालेलं पाहायला मिळालं. हा प्रयोग पद्धतशीरपणे करून रबराचं व्हल्कनायझेशनचा शोध लावला आणि रबर टणक टायर या रबरच्या मदतीने तयार केले. आता तयार केलेले टणक टायर दळणवळणात त्यामुळं क्रांती झालेली आपल्याला पाहायला मिळाली. Sir, can I explain again? Yes. Charles Goodyear put a mixture of rubber and sulfur on a burning stove. चार्ल्स गुडियर शास्त्रज्ञ यानं रबर आणि सल्फरचं मिश्रण याच्याकडून पेटत्या स्टोव्हवर पडलं. आफ्टर द स्टोव वॉज एक्झिस्टिंग he noticed that the rubber had become harder. त्यावेळेस त्याच्या असं लक्षात आलं की जे पडलेलं मिश्रण आहे त्या मिश्रणामध्ये असणार जे रबर आहे थोडक्यात त्यावेळेस ते टणक झालं हीट दिल्यामुळं स्टोवची आणि त्यावेळेस ते ताणलेल्या स्वरूपामध्ये म्हणजे रबर आपण असं ओढतो का नाही त्यावेळेस ते एक्सपांड होतं म्हणजे मोठं होतं ताणलं जातं त्या स्वरूपातलं रबर तयार झालं. मग त्याच्या याच्यावरनं त्याला कल्पना सुचली की रबर निर्मिती कशी केली जाऊ शकते आणि त्यानं मग सल्फर आणि जे गम आहे म्हणजे चिक यांचं मिश्रण तयार केलं आणि त्याला हीट दिली आणि त्यापासून रबर तयार केलं आणि ही जी प्रोसेस आहे रबर तयार करण्याची त्याला व्हल्कनायझेशन प्रोसेस असं म्हटलं जातं. अँड आफ्टर दॅट हार्ड अँड टफ tires of rubber made them therefore brought about a revolutionary change in the transport. आणि त्याच्यापासूनच त्यानंतर अशा स्वरूपाचे टायर तयार केले जाऊ लागले या व्हल्कनायझेशन प्रोसेसचा शोध लागल्यानंतर आणि त्यामुळं एक जी ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे त्यामध्ये रिव्होल्युशनरी चेंज झाला. म्हणजे दळणवळण प्रक्रियेमध्ये रिव्होल्युशन म्हणजे काय क्रांती दळणवळण प्रक्रियेमध्ये क्रांती झाली आणि नाहीतर पहिलं आपण पाहिलेलं की घोडागाडी असायची बघा टांगा वगैरे किंवा बैलगाडी याच्या मदतीने एका गावावरनं दुसऱ्या गावावरती लोक असतील वस्तू असतील यांची ने-आण केली जाईल आणि त्यानंतर मग वाहनांना टायर वापरले जाऊ लागले आणि दळणवळण प्रक्रिया अति सुलभ झाली. नाहीतर पूर्वी घोडागाडीने एका गावावरून दुसऱ्या गावावर जायचं म्हटलं किंवा सातारवरून तुमच्या गावी जायचं कितीतरी कालावधी लागायचा जाण्यासाठी पण आता तुम्ही तास 2 तासामध्ये सुद्धा तेवढं अंतर कव्हर करू शकता. म्हणजे वी आर ऑब्झर्व रिव्होल्युशनरी चेंज इन द ट्रान्सपोर्ट सिस्टीम. दळणवळण प्रक्रियेमध्ये ही जी चाकं आली त्या चाकांमुळे खूप बदल झाला आणि ही चाकं का आली तर व्हल्कनायझेशन प्रोसेसचा शोध लागला. व्हल्कनायझेशन प्रोसेसचा शोध कुणी लावला? चार्ल्स गुडियर नावाचा सायंटिस्ट आहे
या सायंटिस्टनं लावला. आलं लक्षात? ठीक आहे. पुढचा घटक आहे आपला डू यू नो रबर is a natural substance obtained by collecting the latex of certain trees. इथं दाखवलं बघा रबर ट्री आहे हा. रबराचं झाड आहे. त्याच्यामध्ये एक इन्स्ट्रुमेंट दाखवलं बघा व्हाईट कलरचं. दिसतंय का सगळ्यांना? हे व्हाईट कलरचं म्हणजे जसं सलाईन लावतात नाही तसं सलाईन झाडाला लावलं. आणि ती सलाईन मधून जसं आपल्या शरीरामध्ये ते सलाईन जातं तसं त्या झाडातनं हा चिक बाहेर येतोय, गम बाहेर येतोय. आणि तो गम इथं बघा त्या बकेट मध्ये कलेक्ट केलेला पाहिला जातो. त्याला चिक म्हणायचं, लॅटेक्स असं म्हटलं जातं. रबर ट्रीज आर फाउंड इन द अबंडन्स इन द ब्राझील. सर्वात प्रथमतः खूप मोठ्या प्रमाणामध्ये जगामध्ये रबर कुठं आढळतो तर ब्राझील मध्ये आढळतो. कुठं आढळतो? ब्राझील मध्ये आढळलेला आपल्याला पाहायला मिळतो. राज बेलोसे कोण आहे? माईक कशासाठी ऑन ठेवलाय? सर्व What विद्यार्थ्यांनी is the आपला meaning of माईक Brazil? म्यूट करायचा आहे. शंका आहे का कुणाला काय? Sir, what is the meaning of Brazil? ब्राझील इज अ कंट्री. ब्राझील हा देश आहे. ब्राझील या देशामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये रबर उत्पादन केलं जातं. म्हणजे असली रबर ट्रीज जे आहेत हे ब्राझील मध्ये सर्वात जास्त. लेटर these trees were planted in the other countries. त्यानंतर ब्राझील मध्ये ही झाडं आणली आणि अशी झाडं इतर देशांमध्ये सुद्धा लावली जाऊ लागली. The botanical name of this tree is a Hevia brasiliensis. जे आपलं रबराचं झाड आपण म्हणतो ना मराठीत, त्या रबराच्या झाडाचं सायंटिफिक नाव काय? हेविया ब्रॅझिलियन्सिस. हे याचं शास्त्रीय नाव आहे, वैज्ञानिक नाव. रबर ट्रीला काय आहे वैज्ञानिक नाव? हेविया ब्रॅझिलियन्सिस. इन इंडिया मॅक्झिमम प्रोडक्शन ऑफ रबर इन केरला. मग त्या टायर असतात ना आपले गाडीची चाक, त्याचे पंक्चर काढणारी लोक जे आहेत ते अण्णा पाहायला मिळतात बघा जास्त. केरळची लोक जे आहेत ती आपल्या इकडं पंक्चर वगैरे काढण्याचं काम जास्त करतात. कारण का तर केरळ स्टेट आपल्या भारतातलं केरळ हे राज्य जे आहे या राज्यामध्ये सर्वाधिक रबर उत्पादन केलं जातं. म्हणजे तिकडचं जे क्लायमेट आहे हे रबर ट्री साठी फेवरेबल क्लायमेट आहे. त्यामुळे तिकडं रबर ट्रीचं उत्पादन जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतं. नेक्स्ट वन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पेपर. ही डायग्राम बघा सगळ्यांना दिसते. आता कागद निर्मिती कशी होते ते पाहायचं. इथं बघा ट्रीज दिलेला आहे. झाडापासून इकडं पेपर तयार झालाय. तो कसा तयार होतो तर ट्रीज जो आहे त्याचे लॉंग वूड काढले जातात. इथं काढलेत बघा. peeling long woods and de-breaking the logs. लाकूडचे ओंडके जे आहेत ते लाकूड झाड तोडलं जातं त्यापासून ओंडके तयार केले जातात. आणि ओंडके तयार केल्यानंतर ते मशीनवरती असे बारीक तुकडे त्याचे तयार केले जातात. बारीक तुकडे केल्यानंतर इथं बघा एक मशीन दाखवले. पाण्याची झारे असते की नाही तसा पोर्शन आहे बघा. मग याच्यामध्ये हे एक इन्स्ट्रुमेंट आहे. त्याच्यामधून हे लाकूड ज्यावेळेस पुढे जाणार आहे त्यावेळेस तुम्ही हे बघितलेलं आहे वखार. वखारीत गेलो का नाही लाकूड काटलं की भुस्सा तयार होतो का नाही तसा इथं भुस्सा तयार होतो. हे लाकूड जसं पुढे जाईल तसं तसं त्याच्या भुस्स्यामध्ये रूपांतर होते. त्याला पल्प म्हणतात. आणि हा पल्प इथं पडलाय बघा याच्यात म्हणजे भुस्सा इथं पडतो. लाकडाचं रूपांतर कशात होतंय? भुस्स्यामध्ये होतंय. आणि भुस्स्यामध्ये झाल्यानंतर त्यामध्ये ऍडिंग डाईज म्हणजे रंग द्रव्य जे आहेत ती रंगद्रव्य त्यामध्ये मिसळली जातात. आता रंगद्रव्य मिसळल्यानंतर आफ्टर दॅट दे कन्वर्ट इनटू द पल्प. त्यामध्ये गम ऍड केला जातो, चिकट पदार्थ. आणि चिकट पदार्थ ऍड करून इथं हे जसं केक तयार करताना ते फेटायचं मशीन असतं बघा तसं मशीन आहे. किंवा दह्याचं ताकात रूपांतर करतो ना त्यावेळेस रवी कशी वापरतो आपण ते हलवतो तसं हलवलं जातं. आणि हलवल्यामुळं हे जे मिश्रण तयार झालेलं आहे त्यामध्ये गम टाकलेला असतो
आणि त्याचं कन्व्हर्जन पल्प मध्ये होतं. म्हणजे लगदा मराठीत त्याला म्हणायचं. म्हणजे कागदाचा इथं जो भुस्सा आहे, लाकूड आहे, त्याचा लगदा तयार झालेला पाहायला मिळतो. मग हा जो लगदा आहे, प्रेसिंग द पल्प विथ अ रोलर, हे रोलर मशीन आहे. म्हणजे आपलं पळपूट लाटणं असतं का नाही, तसं हे मशीन आहे. जसं कणिक आपण पळपुटावर टाकली वरनं लाटण्यानं लाटलं की त्या कणिकेचं रूपांतर कशामध्ये होतं, चपातीमध्ये झालेलं पाहायला मिळतं. तसं इथं पल्प टाकतात आणि पल्प टाकला की तो पल्प हळूहळू पुढे सरकतो आणि पुढे सरकला की तो रोलर खाली येतो आणि रोलर काय करतो, त्याला प्रेस करतो आणि प्रेस करून अशा पद्धतीनं त्याचं कन्व्हर्जन पेपर मध्ये झालेलं पाहायला मिळतं. वाइंडिंग द पेपर ऑन द रील्स, कागद जो आहे तो गुंडाळला जातो आणि या पद्धतीचा पेपर तयार झालेला पाहायला मिळतो. म्हणजे प्रोसेस बघा कशी आहे. झाड आहे, ट्रीजचे कन्व्हर्जन कशामध्ये होतं, लॉंग वुड्स मध्ये होतं. मोठमोठे ओंडके तयार होतात, ते ओंडके मशीन मध्ये टाकतात. मशीन मध्ये टाकलं की पिलिंग ब्लॉंक्स होतात, त्याच्यापासून भुस्सा तयार होण्याची प्रक्रिया घडते. भुस्सा एका भांड्यामध्ये इथं असेल बघा किंवा इथं असेल, तो कलेक्ट केला जातो. कलेक्ट केला की त्याच्यामध्ये डाईंग म्हणजे रंगद्रव्य मिसळली जातात. रंगद्रव्य मिसळली की त्याच्यावरती प्रोसेस केली जाते. पाणी ऍड केलं जातं किंवा गम ऍड केला जातो त्यामध्ये आणि ऍड करून त्याचं कन्व्हर्जन पल्प मध्ये करतात. आफ्टर ऍडिंग द डाय दे आर कन्वर्ट इनटू द पल्प and after the making the pulp they are pressed by using a roller and after that pulp is converted into the paper roll. त्याचं रूपांतर पेपर मध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. या पद्धतीनं कागद हा तयार केला जातो. मग